नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी एक छान असं मेकअप पाऊच बनवणार आहे. तर त्यासाठी बघा मी कपडा, नॉनवॉन आणि फोम असं मी तिन्ही अटॅच करून घेतले आहे आणि याला उभ्या उभ्या टिपा मारून घेतलेला आहे, क्विल्टिंग करून घेतलेली आहे. तर याचं मेजरमेंट आहे 20x24 असं मी याचं माप घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं मेकअप पाऊच तयार होते बघा घरच्या घरी. आणि छोट्याशा कापडामध्ये पण तुम्ही तुमचं जर ड्रेसचं वगैरे कसलं कपडा उरलेला असेल त्यातही बनवू शकता आणि किंवा ब्लाऊज पीस असेल त्याचंही बनवू शकता. फोम जर नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गोणी टाकली तरी चालेल. आता आपण जी 24ची बाजू आहे ना, 24 इंचाची जी साईड, त्या साईडने आपण याला असं फोल्ड करणार आहोत आणि फोल्ड करून इथे एकदा आपण टाचणे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे सरकणार नाही ते कापड. तर या प्रकारे असं फोल्ड करून घ्यायचं, टाचणे लावून घ्यायचे आणि आता आपण याच्यावर माप टाकणार आहोत. तर मैत्रिणींनो, जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि हाईप नक्की करा. तर हे बघा, या प्रकारे आता व्यवस्थित असे टाचण्या लावून घेतल्या की आता आपण याच्यावरती माप टाकणार आहोत. तर आपण जी ओपन बाजू आहे, समोरची जी ही ओपन बाजू आहे आणि इकडची बंद बाजू आहे, तर ओपन साईडने आपण एकदा 6 इंचावर असं माप घेणार आहोत आणि तिथूनच आतमध्ये अजून 6 इंच असं माप घेणार आहोत. दोन्ही साईडने 6-6 इंच घ्यायचं आणि ते ह्या 6 इंचापासून सरळ खाली आपण एक लाईन घेणार आहोत. तर एकदा मागे पुढे होऊ नये म्हणून 6 इंच आपण असं एकदा आखून घ्यायचं आहे माप आणि मग सरळ एक रेष मारून घ्यायची त्याच्यावर आणि मग आपण त्याच्यावरतीच ते कट करणार आहोत. आता हे झालं, आता इथे आपण कट करून घ्यायचे. कट करून झालेला आहे, तर साईडला ठेवूया आपण. त्यातही आपण दुसरं काही बनवू शकतो आणि तो कपडा पण आपला वाया जाणार नाहीच आहे. आता आपण हा जो आहे ना, एवढा कपडा घ्यायचा आहे आणि याला एकदा आता आपण झिप अटॅच करून घ्यायची आहे इकडनं. तर मी 2 रनर त्याच्यामध्ये आधीच ओवून घेतलेले आहेत. आता उलटी झिप ठेवून याच्यावरती स्टिच करून घ्यायचे आणि मग याच्यावरती परत पलटवून याला दाबटीप देऊन घ्यायची. बघा, या प्रकारे स्टिच केले. आता याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देऊन घेतलेली आहे मी आणि आता हे जे ओपन बाजू आहेत ना, एकदा हे स्टिच करून घ्यायच्या, म्हणजे शिवताना परत प्रॉब्लेम येणार नाही, कपडा सरकणार नाही आपला. तर एकदा एक एक टीप आपण याला टाकून घेऊ, म्हणजे पॅक होऊन जाईल. आणि आता याला आपल्याला एक बेल्ट लागेल, हँडल लागेल वरती पकडायला. तर आपण एकदा हँडल बनवून घ्यायचे. तर मी हँडलसाठी कपडा घेतलेला आहे बघा, 11 इंच उंचीची आणि 4.5ची रुंदी घेतलेली आहे. 11 बाय 4.5 असं माप घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये समजा लावायच्या वेळेस आपल्याला मोठा वाटलं तर थोडंसं छोटं पण करून घेता येईल, पण मी थोडंसं मोठंच घेतलेलं आहे, म्हणजे कमी जर पडलं तर आपल्याला कट करता येईल त्यामुळे. तरी बघा, हा बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी नॉनवॉनची पट्टी टाकलेली आहे, म्हणजे बेल्टला पण एक कडकपणा येईल. आता वरच्या साईडने आपण 3-3 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे एकदा. तिथेच आपण हा बेल्ट अटॅच करणार आहोत. 3-3 इंच मार्क करून घेतले. आता याच्यावरती हा बेल्ट असा ठेवायचा आणि 1-1.5 इंचावरती आपण याला असं स्क्वेअरमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावर बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे. आता आपण हे कोपऱ्यावरून आपलं जे माप आलेलं आहे, हे जे आपण 6 इंच कट केलं होतं 6 इंचावरती, तर आपण ते मोजून घ्यायचं आहे. काही कमी जास्त तर नाही झालं, तर बरोबर ते 6 इंचच आहे. आणि आता पुढे पण आपण हे 6 इंचच मार्क करणार आहोत, म्हणजे आपलं तो बरोबर तेवढा चौकोन बरोबर येईल, म्हणजे कोपरा मागे पुढे होणार नाही. तर एकदा आपण 6 इंचवरती आखून घ्यायचं आहे आणि मग बरोबर त्याच्यावरती असं स्टिच करायचं आहे दोन्ही साईडनी.
बघा ह्या साईडनी पण आणि ह्या साईडनी पण इथे आपण व्यवस्थित असं एकदा स्टिच करून घ्यायचे। स्टिच करून घेतलेला आहे। आता आपण परत हे जो कोपरा आहे इकडचा हा झिप पर्यंत याला व्यवस्थित असं इकडून पण स्टिच करायचं आणि इकडून पण त्याच प्रकारे स्टिच करायचं। इथे पिनअप करून घ्यायचं वाटलंच तर, म्हणजे मागे पुढे होणार नाही, सरकणार नाही कपडा। तर या प्रकारे आता स्टिच करून घेतलेला आहे। आता हा जो वरचा फ्लॅप आहे ना आपण तो अटॅच करून घ्यायचा आहे आता झिपला। तर या प्रकारे एकदा पिनअप करून घेऊन आणि मग लावायचं, एकदा याचा सेंटर पॉइंट काढायचा आणि मग त्याला पिना लावून आणि मग पुन्हा स्टिच करायचं। ह्या कोपऱ्यावरती जर थोडंसं वाटलंच तर थोडंसं कट केलं तरी चालेल गोल आकारामध्ये, तेव्हा आपल्याला मग ती झिप लावता येते। तरी बघा या प्रकारे मी आता हे झिप लावून घेतलेली आहे। आता याला ओपन करूया। खूप छान असं मेकअप पाऊच आपला तयार होतो आणि स्पेस पण खूप मोठा आहे त्याच्यामध्ये, खूप सगळं सामान आपल्या याच्यामध्ये बसतं। कुठे ट्रॅव्हल वगैरे जर करायचं असेल, ट्रॅव्हलमध्ये जाताना पण याला एकदम व्यवस्थित आपण याच्यामध्ये सगळं सामान बसेल, आरामशीर आपण याला घेऊन जाऊ शकतो। आता हे ओपन करून घेतले आणि आता हा जो वरचा फ्लॅप आहे आपण जो जोडला होता तर त्याला अजून आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे, म्हणजे त्याच्यावर दोरे वगैरे काही निघणार नाही। तसं नॉन वोन लावल्यामुळे काय होते की नॉन वोनचे दोरे वगैरे काही निघत नाही आणि त्यामुळे आतून याला काही म्हणजे रफ एजेस एवढे काही दिसत नाही। पण आता याच्यावर दाबटीप द्यायची फक्त आपण, तर दाबटीप देऊन घेतलेले आहे आणि आपलं पाऊच तयार झालेला आहे बघा। तर तुम्हाला हा पाऊच कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हाईप पण करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद।